नमस्कार मित्रो, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मधला छोटीशी चर्चा आपल्या समोर करणार आहे. तुम्ही बाहेर फिरायला जातच असाल, भाजीपाला घ्यायला जात असाल, आईस्क्रीम घ्यायला जात असाल. तर साधारणतः मागच्या 4-5 वर्षात तुम्हाला असं ट्रेंड कुठेतरी लक्षात आलं असेल, की प्रत्येक दुकानात, प्रत्येक हॉटेलमध्ये सगळीकडे क्यूआर कोड आहेत. क्यूआर कोड स्कॅन करा, Google Payनी, PhonePeनी पैसा ऑटोमॅटिकली कट होतो. बरं, याची सुरुवात नक्की कुठून झाली? कशी झाली? याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. मित्रांनो, 2016 मध्ये NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी हा एक प्लॅटफॉर्म तयार केला, याला म्हणतात UPI, युनिफाईड प्लॅटफॉर्म सिस्टम. या UPI सिस्टमच्या अंतर्गत त्यांनी एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आणि ही टेक्नॉलॉजी ओपन ठेवली. ज्याला कुठल्या कंपनीला ती अडॉप्ट करायची असेल त्यांच्यासाठी हे सोयीचं होतं. नॅचरली जेव्हा अशी अपॉर्च्युनिटी आली, तर 2 मोठ्या कंपन्या याच्यात वेगाने उतरल्या. त्यांची नावं त्यांची ॲप तुमच्या मोबाईलमध्ये आहेत. गेस करा. बरोबर. Google Pay आणि PhonePe. मित्रांनो, आज भारतात Google Pay आणि PhonePe ह्यांच्याकडं डिजिटल पेमेंट सिस्टमचं 85% मार्केट आहे. 85% हो. एवढं मोठं मार्केट शेअर त्यांच्याकडे आहे. Paytm बाबत काय झालं, त्यांची अडचण काय झाली आपल्याला माहितीच आहे आणि Paytmची डिक्लाइन सध्या होतीये. ह्याचा आणि इकॉनॉमिक्सचा संबंध कसा? बघा, जेव्हा इकॉनॉमिक्समध्ये मोनोपॉली आपल्याला माहिती आहे किंवा एकच व्यक्ती असतो, त्याच्याकडे मोठा मार्केट शेअर असतो. दुसरी कन्सेप्ट आहे ओलिगोपॉली. ओलिगोपॉली म्हणजे फक्त 2च प्लेयर्स असतात आणि त्यांच्याकडे बऱ्यापैकी मार्केट शेअर आहे. भारत सरकारने आता कुठेतरी असा निर्णय घेतलाय. भारत सरकारचा एक प्लॅटफॉर्म आहे, ONDC म्हणतात त्याला. ONDC म्हणजे असा एक प्लॅटफॉर्म आहे, की ज्याच्यावर लोकं आपले ॲप्लिकेशन्स, ॲप टाकू शकतात आणि लोकं मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करू शकतील. व त्यांना बऱ्यापैकी सर्व्हिसेस गव्हर्नमेंटनी कमी रेटवर व फ्री सुद्धा दिलेल्या आहे. याच्यामागचं लॉजिक काय? आता भारतामध्ये बऱ्यापैकी लोकांकडे Android फोन आहेत किंवा Appleचे फोन आहेत. Android हा Googleचा प्रॉडक्ट आहे. जेव्हा तुम्ही Googleचा किंवा Android फोन घेता, त्याच्यात Play Store असतो. Play Storeवरनं एखादा ॲप तुम्ही डाउनलोड केला, ठीक आहे, तुम्हाला फ्री आहे. पण Play Storeला जर एखाद्या कंपनीला स्वतःचा ॲप अपलोड करायचा असेल किंवा त्यांना ती सर्व्हिस घ्यायची असेल, तर Google त्यांना सगळ्या ट्रान्झॅक्शन्समधलं ट्रान्झॅक्शन फी घेतं. आणि ही फी कुठेतरी 30 ते 42% पर्यंत जाते. आणि कुठेतरी भरपूर लोकांनी त्याचा विरोध पण केलाय. लोकांनी म्हणजे भरपूर ऑर्गनायझेशन्सनी असा विरोध केला, की Google असं जर करायला लागलं, तर आम्ही पैसा कमवायचा कसा? ओके. म्हणून गव्हर्नमेंटनी त्यांच्यावर काहीतरी एक कमिटी बसवली होती आणि त्या कमिटीने जेव्हा कॉस्ट एनालिसिस केलं, तर त्या गव्हर्नमेंटच्या कमिटीला असं लक्षात आलं, की Googleनी जर 6-7% जरी कमिशन घेतलं ट्रान्झॅक्शनवर, तरी त्यांचं ब्रेक इव्हन आरामशीर होतंय. म्हणजे Google किती चार्ज करतंय? 42%. लक्षात घ्या. किती मोठं ट्रान्झॅक्शन आहे आणि किती मोठा बिझनेस आहे. आता म्हणजे गव्हर्नमेंटची जी एजन्सी आहे NPCI, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, यांनी सुद्धा एक ॲप डेव्हलप केला होता 2016 मध्येच. कदाचित तुम्हाला नाव माहिती आहे का माहित नाही, मला माहित नाही. भीम म्हणून ॲप आहे त्याचा, भारत इंटरफेस फॉर मनी असं त्याचं ॲपचं फुल फॉर्म आहे. फुल फॉर्म चुकला असेल तर शोधून घ्या इंटरनेटवर. त्याच्या डाउनलोड्समध्ये साधारणतः 20 ते 22% अप्पर ट्रेंड आपल्याला बघायला भेटतो. म्हणजे त्याचे डाउनलोड वाढत चाललेत. कुठेतरी हे आपल्याला एक संकेत असं देऊन जातं, की मार्केटमध्ये जर 2च प्लेयर 85% मार्केट कॅप्चर करून बसलेत. उद्या समजा त्यांनी काही पॉलिसी चेंज केली, तर रिटेल कस्टमर कुठे जाईल? तुम्ही खिशात तर पैसे बाहेर घेऊन जात नाही पर्चेसिंगला. आता तुमच्याकडे मोबाईल आहे. क्यूआर कोड काढता, आपला मोबाईल काढता, क्यूआर कोड स्कॅन करता, पेमेंट जाते. ह्याला ऑप्शन म्हणून भीम API हा एक खूप चांगला गव्हर्नमेंटचा ॲप्लिकेशन आहे. वापरून बघायला काय हरकत आहे? ट्राय तर करा. Google Pay आहे, PhonePe आहे. अजून एक UPI ॲप आपल्या फोनमध्ये असू द्या. हरकत काय? आपल्या गव्हर्नमेंटला प्रमोशन करायला हरकत काय? किंवा आपल्या गव्हर्नमेंटची प्रॉडक्ट वापरायला हरकत काय? असं माझं म्हणणं आहे. तर इकॉनॉमिक्समध्ये याचा रोल याच्यासाठी महत्वाचा आहे, कारण पेमेंट सिस्टम्स हा इकॉनॉमिक्सचा खूप महत्वाचा रोल प्ले करतो. आज इथंच आपण थांबूया. भीम UPI डाउनलोड करून बघा. व काही अडचणी असतील सांगा, गव्हर्नमेंटला सांगा, आपल्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये सांगा आणि नवीन काय विषय तुम्हाला ऐकायला आवडेल त्याच्याबद्दलही सांगा. आज आपलं सेशन इथंच थांबूया. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भेटत राहा. नमस्कार.